नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, अमृताने कावेरीचे असे हाल केलेले आहेत ना की जे कोणी एखादा दुश्मन सुद्धा त्याच्या वैराचे करत नसेल. मित्रांनो, जी मुलगी स्वतःच्या सन्मानासाठी लढते, आत्मविश्वासासाठी लढते, त्या मुलीच्या वाट्याला असं दुःख काय येतं. मित्रांनो, कावेरीने आणि विद्याने एवढा छान बिझनेस सुरू केला होता, पण त्याच्यात अडथळा आणण्यासाठी आणि कावेरीचा बदला घेण्यासाठी अमृताने चक्क तिचा जीवच घ्यायचा ठरवलेला आहे. मित्रांनो, तिला किडनॅप करून तिने अशा ठिकाणी आणलेला आहे की ज्या अशा ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणाचा आपण विचारही करू शकत नाही. तिने तिला डायरेक्ट जिवंत असतानाच मरण दिलेलं आहे. मित्रांनो, तिने तिला टेम्पोत बांधून आणलेला आहे आणि सोबत चिकुलाही घेऊन आलेली आहे, कारण तिला चिकुलाही तिच्यासोबत दफन करायचं आहे. मित्रांनो, एवढं नीचपणा नसावं वागण्यात, इतका नीचपणा. अहो, कुणी म्हणजे छोट्या बाळाचा तरी विचार करायचा. तिच्या त्या बाळाकडे पाहून तिला दयामाया आली नाही का? आई म्हणजे ठीक आहे, आई नाही, पण परंतु बाळाकडे पाहून तिने विचार तरी करायला पाहिजे होता, परंतु नाही. ती आई आणि बाळाला दोघांनाही दफन करणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता टेम्पो तिने अशा ठिकाणी आणलेला आहे. त्या कावेरी मात्र स्वतःला वाचण्यासाठी धडपड करते, परंतु कावेरीला ते काही शक्य होत नाही, कारण ही अमृता तिला बेशुद्ध करते आणि त्यामुळे ती आता त्या अमृता कावेरीला इकडे घेऊन येते अशा ठिकाणी आणि ती त्या पेटाऱ्यात भरते तिला आणि चक्क खड्डा खांडून तिला गाडते आणि चिकुलाही टेम्पो ठेवून देते. बोलते की सुलक्षणा, आता तुला तुझा वारस परत कधीच पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, मात्र यश कशासाठी आहे? जेव्हा बायको संकटात असते तेव्हा नवराच तिची मदतीला धावून जातो. बायकोला काही झालं तर नवऱ्याला लगेच क्ल्यू भेटतो. तसा आता कावेरीने यशला क्ल्यू दिलेला आहे. यशने जे कावेरीला जे बेल्ट दिला होता, जी रिबन दिली होती, ती आता यशला सापडलेली आहे रस्त्यावर आणि त्याला क्ल्यू भेटलेला आहे की कावेरी नक्कीच रस्त्याने सरळ पुढे गेली असणार. तर आता यश आणि विद्या कावेरीला दोघेही शोधत आहेत आणि यशला तर कावेरीचा पत्ता सापडलेला आहे. यश आता कावेरीपाशी पोहोचलेला आहे, परंतु आता सगळेजण त्या विद्या आणि यश दोघे ओरडत आहे कावेरी कावेरी म्हणून, आणि बिचारी कावेरी त्या पेटाऱ्यात आतमध्ये काढली गेलेली आहे. तर यशला आता कळलेलं क्ल्यू भेटलेला आहे की ते आतमध्ये नक्कीच काहीतरी गाडलंय आणि यशला कावेरी भेटेल. पण चिकूचं काय? कारण या मूर्ख बाईने चिकूला टेम्पोत बसून दिलेलं आहे आणि आता कोणीही येईल आणि धडक मारेल टेम्पोला, म्हणजे चिकूचा नायनाट होईल असा तिने विचार केलेला आहे. परंतु मित्रांनो, एवढं सोपं आहे का एका आईला आणि एका मुलाला दूर करणं? आई आणि मुलाचं नातं इतकं स्ट्रॉंग असतं ना की त्याला कोणीच तोडू शकत नाही. या मूर्ख अमृताने विचारच कसा केला की त्या दोघांना वेगळं करण्याचा? अहो, हे जरी कितीही काही झालं तरी चिकू आणि कावेरी एकमेकांपासून कधीच दूर होऊ शकत नाही, कारण त्यांचं नातं हे जन्मजन्माचं नातं आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता यश हा कावेरीला आणि चिकूला दोघांना शोधेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.